तसंच वैतरणा या संघाकडनं पहिला गोलंदाज संतोष. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होते. वैतरणा विरुद्ध कसार 11 प्रथम फलंदाजी करतो तो कसार 11 संघ आणि शतरक्षण सजवलं पूर्णपणे त्या वैतरणा संघाने. पहिला षटकातील पहिला चेंडू गणत होतो संतोष. पंचांच्या उजवाजूने मारा करेल. स्ट्राईकला मात्र सुशांत. हो सुरेख चेंडू अचूक टप्प्यामध्ये टाकला आणि एक चांगली सुरुवात करून दिली संतोषने आपल्या संघाला आणि या षटकाला देखील. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा सज्ज तो फलंदाज. स्ट्राईक वरती सुशांत. हो अतिशय मध्ये हा गोलंदाज दिसतोय. सलग 2 चेंडू अचूक टप्प्यामध्ये टाकून चेंडू सरळ किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली जाते पहिल्या षटकामध्ये संतोषाच्याकडनं. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र नक्कीच हॅट्रिक झाली निर्धाव चेंडूची. सुरेख गोलंदाजी. आपल्या चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन करताना संतोष वैतरणा संघातून पहिला षटक हाताळतोय. 3 चेंडू निर्धाव. सलामीच्या फलंदाजाला 3 चेंडू निर्धाव टाकलेत. परंतु अजूनही फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईकला सुशांत तर नॉन स्ट्राईकला सुनील. पुन्हा एकदा त्याच टप्प्यामध्ये मला वाटतं या ठिकाणी गोलंदाजाला फलंदाजाची पूर्णपणे कमी या ठिकाणी कमकुवत बाजू नक्कीच माहीत आहे असं वाटतंय. कारण की सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेत. फलंदाजाला जागीच उभा केलंय. जकडून ठेवलंय. पकडून ठेवलंय. आता मात्र फलंदाज 5व्या चेंडूवरती काय करतोय. पहिला षटक हाताने संतोष स्पष्ट करतोय की का त्याला पहिलं षटक दिलंय. का त्याला वैतरणा संघातून खेळवलं जातं. एवढा चांगला असा गोलंदाज आपल्या समोर पाहायला भेटतोय. हा देखील चेंडू निर्धाव जातोय. पंचांची कुठली हालचाल नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र या पहिल्या षटक निर्धाव जातोय काय. मिडन ओव्हर टाकली जाते काय याकडे लक्ष असेल या शेवटच्या चेंडूवरती. तोच फलंदाज तोच गोलंदाज असत्या षटकामध्ये पाहायला भेटतोय. आता मात्र चेंडूने बॅटला स्पर्श केला. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. 2 धावा पूर्ण. चांगल्याशी गोलंदाजी म्हणता येईल. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कसारा 11 या संघाची धावखाता उघडला गेला. धावसंख्या झाली 2. बिनबाद 2. अतिशय सुरेख अप्रतिम चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटली. अवघ्या 2 धावा खर्च केल्या 7 चेंडूमध्ये. 5 चेंडू निर्धाव टाकलेत. शेवटच्या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्यात. मला वाटतं त्या ठिकाणी एकच धाव होती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झाला. एक अतिरिक्त पुन्हा एकदा धाव मिळाली. एकूण 2 धावा. सुरुवात थोडीशी हळू झाली कसारा संघाची. परंतु शेवट कसा असेल याकडे नक्कीच लक्ष असेल सर्वांचा. कारण की सुरुवात कशी हो परंतु शेवट खूप महत्त्वाचा असतो. पुढील गोलंदाज बोलावला तो वैतरणा संघाने कल्पेश. नक्कीच हा गोलंदाज देखील पहिला षटक जे हाताळलाय संतोषाने यांच्या पालावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल. कमीत कमी धाव खर्च करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण की सुरुवात अतिशय सुंदर करून दिली ती संतोषाने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना आपल्या संघाला. तर बघूया आता मात्र स्ट्राईकला येतोय तो सुनील. पहिला चेंडू खेळेल या षटकातील आणि या सामन्यातील देखील. चांगलासा फटका आहे. परंतु चेंडू सर्कल मध्येच अडवला जाईल. फील्ड केला जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत निश्चितच भर होते. धावसंख्या 3. बिनबाद 3. अतिशय चांगले असे गोलंदाजी अतिशय मजबूत गोलंदाजी म्हणून ओळखले जाते ती वैतरणा संघाचे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी करताना दिसतात. सुरेख फटका आहे. बघूया हवेमध्ये चेंडू आहे परंतु त्याला टिपण्याचा काही प्रयत्न केला नाही. या ठिकाणी बघूया किती धावा पूर्ण केल्या जातात. नक्कीच 3 धावा पूर्ण केल्या ठिकाणी.
एक संधी नक्कीच निर्माण केली होती. गोलंदाजाने चेंडू हवेमध्ये होता, परंतु तो ती झेल टिपण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. परिणामी 3 धावा खर्च झाल्या. बघूया, थोडासा बाहेरून खेळायचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतं ते वतन संघाकडनं. बघूया, शर्यत लागली ती गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये, आणि मला वाटतं ही शर्यत जिंकला असेल तो चेंडू सीमारेषे पार जातोय 4 धाव्यांसाठी. एक मोठा फटका हा पहिला चौकार या इनिंग मधील सुसनच्या बॅटमधनं. सुनील यांनी पहिलाच चौकार ठोकला आपल्या संघासाठी. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या 11 10. 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात. धावसंख्या ती 10. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. तर संतोषांनी पुन्हा एकदा सज्ज तो गोलंदाज. पायांची हालचाल करत फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक स्टेप आउट नक्कीच केली होती. जोरदार प्रहार केला. परिणामी 2 धावा पूर्ण आणि 2च धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटतं, परंतु धावा काही ठिकाणी रोखल्या जात नाही. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या होती ती 12. 4 चेंडू 12. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. थोडंसं मागणाचं षटक या ठिकाणी म्हणता येईल, कारण की 10 धावा खर्च केला 4 चेंडू मध्ये. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू टाकतोय. हा पहिला चेंडू नाही निर्धाव म्हणता येईल या षटकातील. शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकला सुनील. एक चौकार तरी टोकलाय या षटकामध्ये. बघूया, पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि नक्कीच चेंडू 1 बाउन्स चौकार जाईल. षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. बिनबाद 16. ज्या मागच्या षटकामध्ये ज्या धावा कमी आलेल्या, अवघ्या 2 धावा आलेल्या, त्याची भर या षटकामध्ये कुठेतरी भरून काढली ती कसा 11 या संघाच्या फलंदाजाने. 14 धावा कुठल्या गेल्या त्या षटकामध्ये. चांगली अशी फलंदाजी. थोडासा दबाव कमी केला दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच पहिल्या षटकामध्ये दबावामध्ये असतील दोन्ही फलंदाज, कारण की अवघ्या 2च धावा मिळाल्या होत्या. आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाज बोलवलाय मैदानामध्ये ज्याने 6 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला होता, संतोष. आणि आपल्या गोलंदाजावरती क्षेत्ररक्षण सजून घेतोय की त्याला माहिती आहे की गोलंदाजी मी करणार तर क्षेत्ररक्षण कुठे सजवलं गेलं पाहिजे, फलंदाज कुठे फटका मारेल याचा परिपूर्ण अभ्यास त्याला असेलच. स्ट्राईकला मात्र सुशांत एक मोठा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा. या ठिकाणी सर्कल संपलेले. पॉवर प्लेचे षटक संपलेत. सुरुवातीचे 2. चेंडू टिकल्या झोन मध्ये जातो 1 धावेसाठी. स्ट्राईक चेंज होते. जेव्हा जेव्हा बॅट काईट होईल तेव्हा तेव्हा डिक्लेअर मध्ये गेलेला चेंडूवरती स्ट्राईक चेंज होईल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 17. जोरदार प्रहार केला. चेंडू सर्कलच्या बाहेर येताना दिसतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु थोडंसं खराब देखील झालंय. परिणामी 2 धावा खर्च होतात. धावसंख्या 19. बिनबाद 19. सलामीची जोडी मैदानामध्ये सुशांत आणि सुनील. तो गोलंदाज संतोष. एक चांगलासा गोलंदाज. तेवढे चांगले फलंदाज देखील मैदानामध्ये समोर उभे. हलकीशी कट नक्कीच मला असं वाटतं लागलेले. थोडासा आवाज आला होता आणि फलंदाज बाद होतोय. झेल टिपली गेली आहे. सुनील हा बाद झालाय. एका बाजूने जरी सुशांत सिंगल डबल काढत होता, परंतु सुनील हा आपल्या संघासाठी चौकार मारत होता आणि तो फलंदाज बाद झालाय. आणि 3ऱ्या क्रमांकावरती खेळायला होता तो संतोष उर्फ बाबू. एक मोठं नाव, एक मोठा खेळाडू.
म्हणून ओळखला जाणारा संतोष उर्फ बाबू गोलंदाज आणि फलंदाजाच्या भूमिकेमध्ये नेहमीच तो आपल्या संघासाठी खेळ करत असतो. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आलाय डावखुरा असा फलंदाज. आता मात्र जेवढा ताकदीचा फलंदाज समोर उभा तेवढा ताकदीचा गोलंदाज देखील आणि फलंदाज आणि गोलंदाज दोघांमध्ये या षटकातील युद्ध या ठिकाणी पाहायला भेटेल. एका बाजूने फलंदाज फटके मारणार चौकार आणि षटकार तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज विविधतेने नटलेला चेंडू टाकणार आणि निर्धाव चेंडू. नावाप्रमाणे आपली खेळी करतात दोन्ही खेळाडू मैदानामध्ये. शेवटचा चेंडू षटक संपलंय. 3 षटकाच्या खेळानंतर कसारा 11 या संघाची धावसंख्या 20. बघा का अप्रतिम गोलंदाजी केले. अवघ्या 4 धावा खर्च केला या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी. नक्कीच त्या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट मिळून 4 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 20. कृपया ते मान्यवर आले ते बादशाह शेख आणि मनोहर भोईर कृपया स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आसन ग्रहण करायचं आहे. कमिटी तुम्हाला विनंती करते आहे कृपया स्टेजवरती यायचं आहे. तो पुढील गोलंदाज बोलवला कर्णधाराने रमेश. सामन्यातील 4था षटक घेऊन येतो तो रमेश. अतिशय सुंदर असा सामना चालू आहे 2 संघांमध्ये. वैतन्य विरुद्ध कसारा 11. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता या ठिकाणी परंतु फलंदाज हुकलाय आणि बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते आणि पंचांकडनं गोलंदाजाला फर्स्ट बाउंसची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. याची नोंद घ्यायची गोलंदाजाने. स्ट्राईकला मात्र सलामीचा फलंदाज एक मोठे फटके म्हणून खेळला जाणारा फलंदाज या सामन्यामध्ये थोडंसं शांत राहिला आहे. त्याचं नाव सुशांत आहे. जोरदार प्रहार. बघूया चेंडू जातोय का सीमारेषे पार आणि हा गेलाय चौकार 4 धाव्यांसाठी. आता मात्र या फलंदाजा या ठिकाणी संयम तुटलाय मला वाटतं कारण की 4थं षटक मार्गस्थ आहे आणि चौकार टोकलाय. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या 25 एक बाद 25 आणि पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतला सुशांत याने चौकारच्या स्वरूपात रमेश यांचा. तर बघूया येणाऱ्या पुढील 5 चेंडूमध्ये रमेश हा का किमया करतोय का जादू करतोय का परिवर्तन करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. ओहो वाईट चेंडू. दिशाहीन चेंडू. मला वाटतं पहिला वाईट असेल या इनिंगमध्ये. एक अवंतर धाव. धावसंख्या 26. आता मात्र पंचांची कुठली हालचाल नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र नक्की स्थिरावली आहे. धावसंख्या उभी राहिली आहे 26. षटकातील पुढील चेंडू. जोरदार फटका पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला गेलाय आणि तो यशस्वी केला दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या मात्र आता या चेंडूवरती पुढे सरकली जाईल. धावसंख्या 28. एक बाद 28.
षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान 5वा चेंडू. हो काय सुरेख गोलंदाजी आहे पहा. जे गोलंदाज आले ते गोलंदाज अतिशय सुंदररित्या गोलंदाजी करतात. गोलंदाज येऊन गेले संतोष, कल्पेश आणि आता मात्र रमेश. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो सक्सेस देखील होतोय. हा देखील वाईट चेंडू. पंचांचा इशारा. दिशा भरकटली जाते गोलंदाजाकडनं. अवंत धाव खर्च केली जाते. कधी वाईट तर कधी निर्धाव तर कधी चौकार देखील येतो या षटकामध्ये. बघूया हलकीशी कट नक्कीच लागले आणि किती धावा असतील हे पंच आपल्याला कळवतीलच. 2 धावा आणि षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. 1 बाद 31. आता मात्र या उरलेल्या 2 षटकामध्ये नक्कीच मोठी फटकेबाजी करायला लागेल. कारण की सामना तो वैतरणा या संघाविरुद्ध आहे. तर धावांचा डोंगर नक्कीच रचावा लागेल. बघूया आता कर्णधार कुठला गोलंदाज बोलवला जातोय. कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या ठिकाणी चालवली जाते. कोणता गोलंदाज मैदानामध्ये बोलवला जातोय. कारण की 4 षटक अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पार पडलेत. 24 चेंडूमध्ये अवघ्या 31 धावा जमा केल्या. त्या कसा राहिल्या संघाने. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये एक फलंदाज नक्कीच बाद झाला. सुनील याच्या स्वरूपात चांगलीशी फटकेबाजी करत होता. 2 चौकार त्यांनी ठोकले होते परंतु त्याची खेळी संपुष्टात आणली. संतोष या गोलंदाजाने झेलबाद केलं त्याला. नवीन गोलंदाज मैदानामध्ये रोहित. बघूया या ठिकाणी नक्कीच धावांची आवश्यकता असेल ती कसारेवलन संघांना आणि त्या धावा कशा प्रकारे कमवल्या जातात जमवल्या जातात याकडे लक्ष असेल. चौकार मारतात की षटकार मारतात की गोलंदाज आपली परंपरा कायम ठेवतात आपल्या संघाची. ज्या प्रकारे निर्धाव चेंडू टाकणे, कमी धावा खर्च करणे. पुढील गोलंदाज तर रोहित. उलटा चेंडू नक्कीच मिळाला फलंदाजाला परंतु हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला करता गोलंदाजाकडनं आणि 1 धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईक चेंज झाले. स्ट्राईकला येतो सुशांत. धावसंख्या 32. हो सुरेख चेंडू म्हणता येईल ठिकाणी. अतिशय खोलवर टप्प्या टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. चेंडू अतिशय खाली राहिला आणि बॅट वरून फिरली. निर्धाव चेंडू झाला. या ठिकाणी फसवला गेला गोलंदाजाला. फलंदाजाला गोलंदाजाने. निर्धाव चेंडू झाला. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 32. पुन्हा एकदा रोहित. रोहित टू सुशांत. आता मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. वाईट चेंडू टाकतोय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 33. बघूया एका संधी निर्माण करून दिल्या गोलंदाजाने झेल टिपण्यासाठी. बादशाह शेख आणि मनोहरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आसनग्रहण करायचं आहे. या सामन्याची मजा घ्यायची आहे आणि दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा. जोरदार प्रहार. बघूया चेंडू सीमारेषेच्या हातच असेल त्याला अडवलं जाईल. फील्ड केलं जाईल. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 37. 4 चेंडू झाले आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक. हा सामना होतोय तो कसारा 11 विरुद्ध वैतरणा. प्रथम फलंदाजी करतो कसारा 11 संघ. गोलंदाजाने शतरक्षण करत होता वैतरणा संघ. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण.
या ठिकाणी धावांचा वेग खूप कमी आहे, कधी सिंगल आहे तर कधी डबल आहे. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना तसंच कसराईलोन संघांना देखील असं वाटतं की कुठेतरी षटकार जावा, चौकार जावा, एक धावसंख्या उभी व्हावी. कारण की सामना जर रंगवायचा असेल तर धावा जमवला गेला पाहिजे. सरळ बॅटने सरळ दिशेने या ठिकाणी चौकार ठोकलाय सुशांत या फलंदाजाने आणि सलामी दिली ती कॉमेंट्री बॉक्सला चौकारच्या स्वरूपात. एक मिनिट, धावसंख्या 43. पाच षटकाच्या समाप्तीनंतर कसारा 11 या संघाची धावसंख्या 43. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बोलवलं तो रमेश. एक चांगलासा षटक त्याने हाताळला होता या अगोदर आणि तोच विश्वास कायम ठेवून कर्णधाराने त्याला बोलवलं शेवटचं षटक टाकण्यासाठी. कारण की शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं आणि अवघा एकच फलंदाज खर्च करून बाद करून धावसंख्या जमवली ती 43. कसारा संघाने शेवटच्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये किती धाव जमा जातील याकडे लक्ष असेल. चेंडू मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धावेसाठी एकच धाव मिळेल. धावसंख्या 44. स्ट्राईकला आलेला फलंदाज सुशांत आणि गोलंदाज रमेश. सुंदरसा फटका आहे, चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. बघू या ठिकाणी किती धाव मिळाला त्या फटक्यावरती आणि चौकार जातोय. पंचांचा इशारा 4 धाव्यांसाठी. धावसंख्येत मात्र बरं होते. धावसंख्या 48. शेवटच्या 4 चेंडू शिल्लक या षटकामध्ये आणि 2 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी खर्च केला. तर रमेश यांनी एक सिंगलचा एक चौकार. अजूनही 4 चेंडू शिल्लक. येणारी वेळ आपल्याला सांगेलच ह्या 4 चेंडूमध्ये काय घडेल आणि मैदानामध्ये काय दिसेल. पुन्हा एकदा तयारीत तो गोलंदाज रमेश. स्ट्राईकला सुशांत. दरम्यान पुढील चेंडू शेवटचा षटक मार्गस्थ. सुरेख फटका आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल या ठिकाणी आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार जातोय. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 3 धावा अतिरिक्त दिल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. या 4 धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती 52. एकामागे एक बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत फलंदाज सुशांत यांनी आणि हॅट्रिकची संधी निर्माण केले. संधी कधी कुठे झाली. सुरेख फटका पुन्हा एकदा. बघूया किती धाव जमवले जातात. हा देखील चौकार. या ठिकाणी हॅट्रिक साजरी केली ती फलंदाजांनी. नेहमी असं म्हटलं जातं की संधी कधी येत नाही, ती निर्माण करावी लागते, खेचून आणावी लागते आणि त्याचं सोनं करावं लागतं. तसंच फलंदाजांनी दाखवलंय. 3 चेंडूमध्ये सलग 3 चौकार ठोकले. ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा ठिकाणी पूर्ण करताना 2 फलंदाज मैदानामध्ये सुशांत आणि संतोष. धावसंख्या झाले 56. अब तक 56. आता मात्र नक्कीच गोलंदाजाला थोडासा विचार करावा लागेल. दबावामध्ये असेल कारण की सलग 3 चौकार ठोकले फलंदाजाने. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये सलग 5 चेंडू निर्धाव डॉट खाल्ले होते त्या फलंदाजाने मात्र या षटकामध्ये सलग 3 चौकार ठोकलेत. जशाच तसा उत्तर दिलेत. फक्त गोलंदाज वेगळा आहे परंतु सामना तोच आहे. सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू सर्कलमध्येच अडवला जाईल परंतु एक धाव घेण्यात कोणीही रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 57. आता मात्र या इनिंग मधील या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा बॉल टाकला जातो रमेश यांच्याकडनं आणि खेळला जातोय तो संतोष उर्फ बाबू यांच्याकडनं.
नक्कीच थोडंसं मागडाचं षटक म्हटलं जाईल, कारण की 14 धावा आतापर्यंत आल्यात. जोरदार प्रहार बघूया. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार या सामन्यातील पहिला षटक. षटकार या ठिकाणी ठोकलाय संतोषाने आणि षटक संपलंय. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करून कसारा 11 संघाने धावसंख्या जमवले. 63 धावा जमवल्यात आणि 64 धावांचं आव्हान उभं केलंय ते वैतरणा या संघासमोर. बलराम भोईर. हॅलो. यानंतरचा होणारा सामना वाशाळा बी विरुद्ध शिवसंघर्ष आपलं श्री साई कसारा. आता चालू असलेला सामना कसारा 11 विरुद्ध वैतरणा. प्रथम फलंदाजी करत असताना कसारा 11 या संघाने धावसंख्या उभी केलेली ती 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान वैतरणा या संघापुढे असणार आहे. रवी सोनवळे कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 64 धावांचं आव्हान स्वीकारत असताना मैदानावर उतरते ती वैतरणा या संघाकडनं एक जोडगोळी, ती म्हणजे संतोष आणि रमेश हे खेळपट्टीच्या दिशेने चालत येताना दिसत आहेत आपल्याला. वाशाळा बी आणि श्री साई कसारा कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये उपस्थिती दाखवायची ताबडतोब, उशीर न करता. संतोष ऑन स्ट्राइक, रमेश ॲट नॉन स्ट्राइक. बघूया 64 धावांचं जे आव्हान आहे कशा पद्धतीने पार करतायत वैतरणा संघाकडनं हे फलंदाज. संतोष
गोलंदाज आहे संतोष. कसरी लेन संघाकडून प्रथम गोलंदाज संतोष. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो संतोष साठी. दोन्ही एंडला संतोष. फलंदाज संतोष, गोलंदाज संतोष. पण नक्की कोणता संघ संतोषी होईल हे येणारी वेळच सांगेल. सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा या ठिकाणी. आणि पहिल्या चेंडूवरती संतोषला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळाले. ते कसरा 11चा प्रथम गोलंदाज संतोष आला. दरम्यान संतोषची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो मनोज. श्री साई कसरा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे ताबडतोब. पुढील सामना हा 5 षटकांचा राहील. याची दोन्ही कर्णधार नोंद घ्यायची. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. आणि हा उत्कृष्टरित्या फटका सुद्धा चांगला खेळला होता, परंतु तितकंच तोडीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी कसरा 11 संघाकडनं. कोणतीही धाव दिलेली नाही या चेंडूवरती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. षटकातील पुढील चेंडू मनोज ऑन स्ट्राइक नाव. मात्र पुन्हा निर्धाव चेंडू. षटकातील पुढील चेंडू संतोष यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 4 चेंडू डॉट, त्यामध्ये 1 विकेट. आता मात्र 5वा चेंडू घेऊन येतोय पुन्हा संतोष. बघूया मनोज कसा समाचार घेतो या चेंडूचा. थोडासा व्यत्यय. गोलंदाजाच्या रनअप मध्ये थोडीशी चुकी होते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बघूया. आता मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मानता येईल. 1च धाव. आतापर्यंत आपल्या 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे संतोष याने. उत्कृष्ट गोलंदाजीचा एक प्रात्यक्षिक दाखवत आहेत मैदानावरती. आता मात्र एक देखना फटका या ठिकाणी जातोय तो षटकार. रमेशच्या बॅट मधनं उतुंग असा देखना फटका आपल्याला बघायला मिळतोय. सीमापार चेंडू धाडतोय आणि या षटकाची समाप्ती होते. एका षटकाराने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली ती 7. 1 गड्याच्या मोबाईलला वैतरणा संघ 7 धावेपर्यंत मजल मारू शकलेला आहे. बघूया येणाऱ्या पुढील 5 षटकामध्ये 64 धावांचं आव्हान कसं पार होतोय. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळते ते ज्ञानेश्वर. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स अशी त्यांची शैली आहे. लेफ्ट आर्म स्पिनर. उत्कृष्ट गोलंदाज नेहमीच आपल्या कौशल्याने समोरच्या प्रतिस्पर्ध्याला
मागे ठेवणारा हा गोलंदाज. आता पुन्हा एकदा उंचावून खेळेल, परंतु त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल. मनोज या ठिकाणी बाद होतोय. धावत पळत जाऊन अतिशय चाणक्य नजरेने हा झेल टिपलेला आहे रुपेश याने. शेवटपर्यंत मात्र त्याने नजर आपली चेंडूवरनं हटू दिली नाही आणि उत्कृष्टरित्या झेल पकडण्यात यश मिळालेलं त्याला. मनोजची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतो तो भगवान. डावकुरा फलंदाज भगवान. जोपर्यंत रमेश मात्र क्रीजवरती उपस्थित आहे तोपर्यंत वैतरणा संघ हा नक्कीच काहीतरी करू शकतो. पुन्हा एकदा आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आणि हा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु नकार दिलेला आहे रमेश याने. एकच धाव. धावसंख्या होते ती 8. दरम्यान आतापर्यंत षटकात 3 चेंडू टाकून झाले. ज्ञानेश्वर यांच्या षटकातील चौथा चेंडू. त्याचा समाचार गेलतो भगवान. आणि हा गडी बाद होतोय त्या ठिकाणी. बॅटला स्पर्श केला गेलेला चेंडू तो विसावतोय फक्त यष्टीरक्षकाच्या हातात आणि गडी बाद होतोय. आता मात्र भगवानची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो कल्पेश. ज्ञानेश्वर यांना गडी बाद करण्यामध्ये मात्र यश मिळतंय. षटकातील 5वा चेंडूचा सामना करेल कल्पेश. हा सुद्धा वैतरणा संघाकडे हार्ड हिटर म्हणून समजला जातो. आता मात्र मैदानावरती दोन्ही फलंदाज अतिशय हुशार आणि एक हार्ड हिटर म्हणून समजले जातात वैतरणा संघाकडनं. उंच अंटवलेला चेंडू त्या ठिकाणी सुनील दोंदे आहे परंतु त्यांना भेदून चेंडू जातोय सीमापार चौकार. प्रयत्न चांगला होता परंतु चेंडूने थोडासा वळण घेतलं आणि चेंडू सीमापार जातोय चौकारासाठी. दरम्यान आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू नाना यांच्या आणि हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने षटक समाप्त होतंय. धावसंख्या झाली ती 12. 2 षटक समाप्तीनंतर वैतरणा संघाची धावसंख्या होती ती 12. 24 चेंडू मध्ये
52 धावांची गरज. आता मात्र वैतरणा संघापुढे 24 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष बाकी राहिलेलं आहे. 4 षटकांमध्ये 52 धावा म्हणजे 13च्या सरासरीने या ठिकाणी त्यांना धावा जोडायला लागणार आहेत. गोलंदाजी धुरा पुन्हा एकदा संतोष यांच्याकडे कर्णधारांनी सोपवलेले आहे. कारण संतोष हा अतिशय भेदक असा गोलंदाज कसारा 11 संघाकडनं पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा कर्णधारांनी आपली जबाबदारी सोपवलेली आहे संतोष यांच्यावरती. गोलंदाजी धुरा सांभाळतो बघूया. आणि हा उंचावून चेंडू त्या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर त्या ठिकाणी गडी बाद होतोय. मला वाटतं हिट विकेट या ठिकाणी पंच हिट विकेट बाद होतोय. पंचांनी त्या ठिकाणी हिट विकेट घोषित केलेला आहे. रमेशला मात्र माघारी परतावे लागल. सुरेख चेंडू खेळला होता परंतु बॅकफुटला जाताना त्याचा पाय यष्ट्यांना स्पर्श झालेला आहे. त्यामुळे रमेशला बाद होऊन माघारी परतावं लागतंय. हॅलो पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. पहिल्या चेंडूवरती हिट विकेटच्या स्वरूपात गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे कसारा 11 संघाला. आणि पुन्हा एकदा गडी बाद होण्याचा क्रम मात्र अतिशय जलद गतीने होतोय वैतरणा संघाकडनं. यानंतरचा पुढील समालोचन माननीय श्री बाळू. सुंदर झेल संतोषाने हॅट्रिक घेतलेली आहे. सहावा गडी बाद होते वैतरणा संघाचा. आता फलंदाजीसाठी येतो तो अक्षय. धावसंख्या 13. 6 बाद 13. सुंदर गोलंदाजी कसारा संघाची. पुढील चेंडू
धाव चेंडू सुंदर गोलंदाजी. 13. एकच धाव. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर वैतरणा संघाची धावसंख्या होती 14. ज्ञानेश्वर सुंदर फटका स्टेटच्या दिशेने आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 15. पुढील चेंडू एकच धाव. धावसंख्या 16. खराब चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या होती 17. तिसरा चेंडू घेऊन येतो ज्ञानेश्वर. एक रन. धावसंख्या होती 18. तीन चेंडू 18 धावा. सुंदर फटका लेगच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण रोशन याचं. 2 धावा पूर्ण केल्यात वैतरणा संघाने. धावसंख्या होती 20. चार चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. सुंदर थ्रो. एकच धावावर समाधान. धावसंख्या 21. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि या बाद यष्टिचित केलेला आहे त्या फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी ज्ञानेश्वर याची. 4 षटकाच्या समाप्तीनंतर वैतरणा संघाची धावसंख्या होती 21. 7 बाद 21. नवीन फलंदाज येतो दादू. गोलंदाज येतो नितीन शेलार. खूप अनुभव या गोलंदाजाला. सुंदर चेंडू आणि एकच धाव. एक धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 22. सुंदर फटका.
एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण. धावसंख्या 24. 5व्या षटकातील तिसरा चेंडू. उंच असा गेलेला चेंडू सर्कलमध्ये सुंदर असा झेल संतोषाचा गडी बाद. 8वा झटका वैतरणा संघाला. नवव्या क्रमांकाचा फलंदाज तो गुरुनाथ. टिच्चून गोलंदाजी कसारा 11 संघाची. सुंदर फटका लेगच्या दिशेने आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. सगळं सुंदर होतं इथे आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या 25. चार चेंडू झालेत. सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू. 5 चेंडू मध्ये नितीन याने फक्त 4च धावा दिल्यात आणि एक गडी बाद केलाय. सुंदर गोलंदाजी. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा उंच गेलेला आणि हा सुंदर असा झेल. 9वा गडी बाद वैतरणा संघाचा. पाच षटकाच्या समाप्तीनंतर वैतरणा संघाची धावसंख्या 25. 9 बाद 25. न्यू बॅट्समॅन सचिन. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 6वा षटक घेऊन येतो ऋत्विक. सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडू पहिलाच. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 25. पुढील चेंडू. सुंदर चेंडू आणि हा उंच गेला चेंडू आणि हा झेल सोडलेला आहे संतोष याने. एक धाव पूर्ण. धावसंख्या होती 26. 2 चेंडू आणि 26 धावा. खराब चेंडू. वाईटच्या रूपाने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 27. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. व्हाईट चेंडू. धावसंख्या 28. तिसरा चेंडू या षटकातील. उंच असा टोलवलेला आणि बघूया काय होतंय. आणि हा चेंडू सीमा पार. चौकार. चार धावणे संघटित धावसंख्या होती 32.
10व्या षटकातील चौथा चेंडू. सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 32. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि हा वन बाव चौकार. 4 धावण्या संघाची धावसंख्या होती ती 36. 5 चेंडू 36 धावा. शेवटचा चेंडू वाईट चेंडू. शेवटचा चेंडू कृतिक याचा. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे कसारा 11 संघाने टिच्चन गोलंदाजी करून हा सामना विजय केलाय. हा सामना वैतरणा वर्सेस कसारा 11 संघ. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतो तो सुशांत.